धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक भव्य शंकरपटास मोठ्या उत्साहात गुरुवारी सुरुवात झाली। धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे 151 वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भव्य शंकरपटास गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। या ऐतिहासिक पटाचे उद्घाटन धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। पटाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनेक बैलजोड्या शर्यतीसाठी पटावर धावल्या। बैलजोड्यांच्या जोरदार शर्यतींनी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। आयोजकांकडून अत्यंत सुबक आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून पट परिसरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय, खेळणी तसेच विविध व्यावसायिकांची दुकाने थाटण्यात आली आहेत। याशिवाय झुले, मोदका कुवांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरत आहे। शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध शेती उपयोगी साहित्यांची दुकानेही उभारण्यात आल्याने शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या भव्य पटामध्ये महिला, पुरुष, युवक, युवती, बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आनंद लुटला। शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 150 वर्षाची परंपरा असलेली शंकरपट व यात्रा या ठिकाणी पटाच्या मैदानावर दिनांक 15 ते दिनांक 19 जानेवारी पार पडणार आहे। या ठिकाणी लाखोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत असतात। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशन तळेगाव दशासर आणि जिल्हा पोलीस दलातर्फे उत्कृष्ट बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हा भव्य शंकरपट 15 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत चालणार असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या जातीच्या बैलजोड्या शर्यतीसाठी दाखल झाल्या आहेत। या पटामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आल्याने पट शौकीनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। एकीकडे परंपरेचा वारसा आणि दुसरीकडे आधुनिक व्यवस्थापन यांचा सुरेख संगम साधणारा तळेगाव दशासरचा हा भव्य शंकरपट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। इथे 151वा हा पट भरतोय। आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठीच, कारण हा काही फक्त तळेगावाचा पट नाही आहे। इथे काही तळेगावाचेच लोक येत नाहीत किंवा सम्मिलित होत नाहीत। त्याच्यामध्ये जवळपास आपल्या जिल्ह्याचे आणि दुरून दुरून लोक येतात, सहभाग घेतात। तर ही एक खूप मोठी परंपरा आहे जी या गावांनी जपली आहे, या गावकऱ्यांनी जपली आहे आणि याला सगळ्यांचं सहकार्य असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण गाव एकत्र येऊन कुठलाही पक्षपात न करता, कुठलाही जाधर्म न पाळता हा पट अगदी छान पार पाडतात। ही यातली जमेची बाजू आहे। आणि यावर्षी तर मी अजून म्हणेन की अजून आपल्या भागामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये अजून मंगरुळला झाला, आपले रविभाऊ भुतडा आहेत, पुन्हा पराग राऊत आहेत आपले जळकापटाचे, त्यांचीसुद्धा इतक्या वर्षाची खंडित परंपरा पुन्हा यावर्षीपासून चालू झाली। त्याच्यामुळे एकूणच शेतकऱ्यांमध्ये आणि सगळ्या लोकांमध्ये पटांविषयी जी आत्मीयता वाढून राहिलेली आहे, तर ही अशीच वाढत राहो आणि सगळीकडे या पद्धतीने एकत्रित येऊन सम्मिलित पद्धतीने या पद्धतीचे आयोजन होऊन लोकांचा सहभाग त्यामध्ये वाढो आणि पुन्हा एकदा मी हा 151वा पट इथे जो भरतो आहे याला पुन्हा शुभेच्छा देते।